आळूची वडी खा स्पेशल. किती छान आळूची पानं आली आहेत बघ आपल्या अंगणात. गाईस बघू शकता तुम्ही कसं पाऊस पडतोय इथं. घ्यायची. नंतर आपल्याला आहे ना या शिरा काढायच्या. या शिरा आहे ना वड्या खाताना आपल्या तोंडात येऊ नये ना म्हणून ह्याची ही शीर काढून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. ही अशी शीर काढून घ्यायची. ही आपल्या तोंडात येते ना वडी बरोबर म्हणून ही काढून घ्यायची. आणि हे असं आपलं पान असतं त्याच्यावर आहे ना मस्त लाटणं फिरून घ्यायचं. असं लाटणं फिरून घ्यायचं. असं सर्व पानं करून घ्यायची. हे बघा सर्व पानांवर लाटणं फिरून घ्यायचं. दाखवते. 4-6 कोकम आहेत ना पाण्यात भिजत घातलेली आहेत. मीठ 2 चमचे, तीळ, लाल तिखट, किचन किंग मसाला, हळद 2 चमचे, धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि हिंग आठवणीने टाकायची. लसूण, आलं आणि 10-12 हिरव्या मिरच्या. ह्याचं आता आपण वाटण करून घेऊया. हे असं वाटण करून घेतलेलं आहे. आलं, लसूण, मिरची. आता आपण काय करूया 2 वाट्या. ह्या वाट्याच्या साह्याने आहे ना 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपण आता चांगलं चाळून घेऊया. पीठ चाळून घेतलं ना की त्यामध्ये हे सर्व जिन्नस आता आपण टाकणार आहोत. हे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचं मैत्रिणींनो. त्यामध्ये आहे ना हिंग, लाल तिखट, तीळ, पांढरे तीळ आहे हा मैत्रिणींनो, किचन किंग मसाला अर्धा चमचा, पाव चमचा हळद, 2 छोटे चमचे धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर. हे सर्व सुके जिन्नस अगोदर आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे. हे मिक्स करून घेतलं ना मैत्रिणींनो की त्यातच चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं. मीठ टाकलं ना की आता ते मिक्स करायचं व्यवस्थित. आणि आपण जे आलं लसूण मिरचीची पेस्ट केली आहे ना ती सुद्धा ह्याच्यात टाकून घ्यायची. तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढ्या पद्धतीचं तुम्ही तिखटचं प्रमाण ठेवू शकता. आळूची वडी करताना कोकमाचा पाणी लावणं खूप गरजेचं असतं. काही वेळेस आहे ना आळूची पानं खाजळू असतात. त्यासाठी मी काय करते माहिती आहे का, हे कोकमाचं पाणी आहे ना या बेसन पिठात मिक्स करते.
आणि याची पाणी थोडं हळूहळू टाकायचा, जेणेकरून आहे ना आपल्याला पिठाची व्यवस्थित किती घट्ट हवं आहे ते बघायचं. हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्या. पीठ थोडं घट्टच ठेवा, जास्त पातळ असं करू नका, कारण बेसनमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते ना. व्यवस्थित त्याला हलवून हलवून पीठ तयार करायचं. लागेल तसंच पाणी घ्या, अधिक पाणी वापरू नका, कारण आपल्याला पानाला लावायचं आहे ना. पानाला लावताना जर पातळ बेसन झालं तर मग लावता नाही जमत, म्हणून थोडं घट्टच धरायचं. आणि 10 मिनटं आहे ना मैत्रिणींनो, मला थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी टाकत आहे. 10 मिनटं आहे ना ह्याला असंच मुरत ठेवूया आणि त्यानंतर आपण पानांना हे लावूया. आळूच्या वड्या आहेत ना खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात. तांदळाच्या पिठामुळे तर खूप मस्त कुरकुरीत लागतात. हे बघा मैत्रिणींनो, एवढं असं घट्ट पीठ ठेवलं पाहिजे. हे बघा, म्हणजे जेणेकरून आपल्याला हाताने पीठ लावता येईल असं. गॅस चालू केलेला आहे, त्यावर टोपात पाणी ठेवले गरम व्हायला. तोपर्यंत आपण काय करूया माहिती मैत्रिणींनो, चाळणीला आहे ना तेल लावून घ्यायचे. या चाळणीला आहे ना तेल लावून घेते. काय चाळणीला आहे ना मस्त असं तेल लावून घ्यायचं. चारी बाजूनी किनाऱ्याला सगळीकडं असं तेल लावून घ्यायचं. तेच तेल खाली प्लेटवर लागेल. आता 10 मिनटं झालेली आहे. ती चाळण ह्याच्यावर ठेवते. दोन चमचे तेल टाकत आहे आपण जे मिश्रण तयार केले ना त्याच्यामध्ये, कारण 10 मिनटं भिजून झाल्यानंतरच तेल टाकायचं मैत्रिणींनी. आणि आता त्याला ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. असं हलवून घेतलं ना, हे बघा मैत्रिणींनी, पावसाने काय केलंय, थांबायचं नावच घेत नाहीये. नुसतं एकसारखाच पडतोय. तुमच्याकडे पडतोय का मैत्रिणींनो पाऊस? आता एक आळूचं पान घेतलेलं आहे, त्याच्यावर आहे ना असं खाली मी ताट ठेवलेलं आहे. असं थोडं साधारण जाडसर असं बेसन लावून घ्यायचं. हे बघा मैत्रिणींनो, असं सगळीकडे असं लागेल अशा पद्धतीने लावायचं. असं सगळीकडनं लावून घेतलं ना की असं हे खालून पान दुमडायचं, इथून दुमडायचं, या वरच्या बाजूने दुमडून घ्यायचं. ही एक बाजू दुमडायची, चौकोन असं दुमडून घ्यायचं. हे बघा मैत्रिणींनो, असं दुमडून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण सरळ पान ठेवलेलं ना, पहिलं आपण मोठं पान ठेवलं, आता ही छोटी पानं आहेत म्हणून हे आता उलट ठेवायचं. एक सरळ एक उलट, असं माझ्याजवळ 10 पानं आहेत. मी 10 पानं अशी सरळ आणि उलट अशी करून लावून घेत आहे मैत्रिणींनो. हे पहा, बरोबर अशी चौकोन घडी होईल अशा पद्धतीने करायचं. आता तिसरं पान घेत आहे, एक सरळ एक उलट, अशाच प्रकारे सर्व पानं
लावून घ्यायची. अशा पद्धतीने आपण 10च्या 10 पानं ह्याला लावून घेतलेली आहे आणि चौकोन केलेला आहे. आणि वरून आहे ना थोडेसे असे तीळ भुरभुरायचे. हे ना खूप सुंदर दिसतं बघायला. असं भुरभुरले ना की ही अळूवडी खूपच सुंदर दिसते. आपण घेतलेलं साहित्य, आपण घेतलेलं जेवढं प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे. आता आपल्यावर पाणी सुद्धा उकळून झालेलं आहे. आता ही अळूची जी पानं आहेत ना ते अलगद अशी उचलायची अशी आणि ह्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायची. आणि ही चाळण गरम आहे. ही चाळण अशी 20 मिनिटं वाफवायला ठेवायची. त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं. असं एक झाकण ठेवून द्यायचं. 20 मिनिटानंतर आपण आता बघूया. 20 मिनिटं झालेली आहे. आता आपण उघडून बघूया. वाव, कसली फुगून आली आहे. आता एक सुरी घेऊन मधोमध एक 2 सेकंड फक्त अजून झाली. हे बघा मैत्रिणींनो, 2 मिनिटानंतर गॅस बंद करून टाकूया. पानांचा रंग बदली झालेला आहे. आपली अळूवडी शिजून तयार आहे. आता ही थंड होईपर्यंत अशीच झाकून ठेवूया. हे बघा मैत्रिणींनो, आपली अळूची वडी गरम झालेली आहे, थंड झाली आहे. आता आपण आहे ना असं झाकण मारून दुसऱ्या ताटलीवर उलटी करून घ्यायची आहे. उलट करते हा मैत्रिणींनो. हे बघा कशी मस्त निघालेली आहे. अजिबात कशी वाटते. आता हिचे चौकोनी म्हणा किंवा शंकरपाळीच्या आकाराचे म्हणा, मस्त असं आपण कट करून घेऊया आणि नंतर फ्राय करायची. आता आपण आहे ना कापून घेऊया. आपल्याला ज्या आकारात हवे त्या आकारात कापून घ्यायच्या. चौकोनी, त्रिकोणी किंवा शंकरपाळीच्या आकाराच्या. मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल गरम व्हायला. आता मी चौकोनी आकारात कापून घेत आहे. हे बघा अशा चौकोनी आकारात कापून घेतलेल्या आहेत. गरम तेलात मस्त अशा तळून घेऊया. खरबूस अशा तळून घ्यायच्या. हे बघा मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर होत आहे. खुसखुशीत अशा. अशा मस्त गुलाबी रंगापर्यंत तळून घ्यायच्या.
बघा मैत्रिणींनो, किती सुंदर. हे बघा, आपण 10 पानं घेतली होती ना, त्याचे किती छान दिसत आहेत. आणि वरून तीळ भुरभुरलेले. हे बघा, गरम आहे. हा, हे बघा मैत्रिणींनो, किती छान वाटतायत ना. हे बघा, लहेर बघा किती आलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.